सुरुवातच दमदार झालेली आहे। सर्व असणाऱ्या ह्या पंचक्रोशीतील आम जनतेनं ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद उभा करण्यासाठी म्हणून पहिला दिवस आजचा या ठिकाणी होता आणि सावर्डे गावामधून आम्ही आता त्याची सुरुवात त्या ठिकाणी करतोय। या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी मी असेल, विनय कोरे सावकर असतील, आदरणीय आमदार या ठिकाणी माने साहेब असतील, आम्ही तिघही या ठिकाणी अतिशय जोरात काम करतोय। आदरणीय हळवणकर साहेबांची साथ त्यांना आम्हा सर्वांना आहे। आम्ही ह्या मतदारसंघाचा विकास सर्वांगीणपणे कसा करता येईल याच्यासाठी एक रोडमॅप तयार करून या उमेदवारांना ताकद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित। परत एकदा नोकरशाहीच्या हातातून लोकशाहीकडे कारभार येतो। ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी होते, हा स्थानिक स्वराज्य संस्था हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा आहे। या आत्म्याला बळकटी देण्यासाठी म्हणून निश्चितपणे महायुतीचंच या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये परचम परत लहरेल असा माझा या ठिकाणी विश्वास आहे। दादा, काय सांगाल, आज सावर्डेमध्ये डॉक्टर वर्षा सावर्डेकर यांच्या आणि पंचायत समिती जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ तुम्ही आज सावर्डेमध्ये आला होता। भव्य अशी सभा झालेली आहे, काय भावना आहेत तुमच्या? सुरुवातच दमदार झालेली आहे। सर्व असणाऱ्या ह्या पंचक्रोशीतील आम जनतेनं ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद उभा करण्यासाठी म्हणून पहिला दिवस आजचा या ठिकाणी होता आणि सावर्डे गावामधून आम्ही आता त्याची सुरुवात त्या ठिकाणी करतोय। आळते जिल्हा परिषद मतदारसंघाला एक नेवाचीवर घेऊन जाण्यासाठी ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी मी असेल, विनय कोरे सावकर असतील, आदरणीय आमदार या ठिकाणी माने साहेब असतील, आम्ही तिघही या ठिकाणी अतिशय जोरात काम करतोय। आदरणीय हळवणकर साहेबांची साथ त्यांना आम्हा सर्वांना आहे। सर्व पक्ष एकत्रपणे मिळून आम्ही ह्या मतदारसंघाचा विकास सर्वांगीणपणे कसा करता येईल याच्यासाठी एक रोडमॅप तयार करून या उमेदवारांना ताकद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित। दादा, खरं तर 4.5 वर्ष जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार सगळा सुरू होता। आता आपण प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावोगावी जात आहे आणि मतदारांना भेटताय, मतदारांशी संवाद साधताय। काय जनतेच्या नेमक्या आता भावना अशा दिसतात? परत एकदा नोकरशाहीच्या हातातून लोकशाहीकडे कारभार येतोय आणि आज सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत की त्यांचा जो जनप्रतिनिधी आहे तो त्यांचा आवाज उठवणारा असावा, तिथनं आपल्याकडे जास्तीचा निधी आणावा असावा। केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना तिथे या ठिकाणी येत असतात त्याचा पुरेपूर अभ्यास करून आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्याचा एक वाटा यायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारा, झगडणारा लोकप्रतिनिधी त्यांना अपेक्षित आहे। आणि निश्चितच संपूर्ण आज राज्यामध्ये जिथं जिथं जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स या ठिकाणी सुरू आहेत, अनेक वर्ष लोक त्या ठिकाणी वाट बघत असल्यामुळं एक उत्साहाचं वातावरण या इलेक्शन मध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे। महायुतीला मतदारांचा कितपत असा साथ लाभेल असे वाटतं? राज्यामध्ये महायुतीचं या ठिकाणी शासन आहे, केंद्रामध्ये शासन आहे। महायुतीच्या महानगरपालिकांचा आलेख जर आपण बघितला तर राज्यातल्या 90% महानगरपालिकांच्या वर या ठिकाणी महायुतीचं महापौर विराजमान झाले। नगरपंचायती, नगर परिषदांमध्ये या ठिकाणी महायुतीनं अतिशय उजवा परफॉर्मन्स त्या ठिकाणी केलेला आहे। आणि आज ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी होते, हा स्थानिक स्वराज्य संस्था हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आत्मा आहे। या आत्म्याला बळकटी देण्यासाठी म्हणून निश्चितपने महायुतीचंच या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये परचम परत लहरेल असा माझा या ठिकाणी विश्वास आहे।